आज कोणाचाच कोणावर विश्वास नाही. आणि दोन्ही पक्षांशी बोलणारी सत्ताधारी आहेत, विरोधक तर कोण दिसतच नाहीत. आणि जर आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे तर मग मार्ग काढा ना. संविधानिक पद्धतीने मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की तुम्ही आज आरक्षण देण्याच्या स्थितीत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे, तुमचीही भूमिका आहे. देणार कसं ते सांगा ना, चर्चा कशाला करता? कुठल्या पद्धतीने देणार, कुठल्या मार्गाने देणार सांगा. आणि जर ते सांगता येत नसेल तर निष्कारण जाऊन जारंगेंच्या कानात कशाला बोलता? बसलेल्या मराठा आंदोलकांवर तुम्ही बेछूट लाठीमार का केलात? शांत बसलेल्या आंदोलनाला का पेटवलं? तुमचा त्याच्यात राजकीय डाव होता. कसंही करून हे एवढं मोठं आंदोलन चिघळवलं पाहिजे अशी एक वाईट मानसिकता होती. आणि त्या दृष्ट वस्तूंनी तुम्ही त्यांच्यावरती लाठीमार केलात आणि उभा महाराष्ट्र पेटवलात. अध्यक्ष महोदय, 102 घटना दुरुस्ती झाली हे सगळं मी सांगितलेलं अध्यक्ष महोदय. पण अध्यक्ष महोदय, मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही हा तिढा सोडवणार कसा, याच्यावर कोणच बोलत नाही. ज्येष्ठ विधी तज्ञांचं काय ओपिनियन आहे ह्याच्यावर कोण बोलत नाही. सगळीकडनं रिपोर्ट येत आहेत की हे करता येत नाही, त्याच्यावरही सरकार काही बोलत नाही. मात्र आश्वासनांच्या उड्या ह्या सगळीकडे दिल्या जात आहेत. म्हणजे भेटी गाठी मिठी मारणं सगळीकडे होत आहे. पण ह्याच्यातला नेमका तोडगा निघणार आहे का? लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही धगधग 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 अशीच चालू ठेवायची? महाराष्ट्र अशांत आहे. अध्यक्ष महोदय, सामाजिक दृष्ट्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने शांत असलेला महाराष्ट्र, जातीपातीचा विचार न करणारा महाराष्ट्र, आज प्रत्येक जात एकमेकांविरुद्ध उभी राहते. आजपर्यंत तुम्ही धर्म उभे केलेत एकमेकांसमोर, हिंदू मुसलमान. आज तुम्ही काय करताय? मराठा विरुद्ध ओबीसीची लढाई लावण्याचा प्रयत्न करताय. आणि कारण एकच, मतांचं राजकारण. त्या मतांच्या राजकारणासाठी मराठी मातीमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडेल याची लाज नाही वाटत आपल्याला? अध्यक्ष महोदय, तुमचे आणि माझे राजकीय विचार वेगळे असू शकतात, तुमचे आणि माझे राजकीय मतभेद वेगळे असू शकतात. ह्या विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत राहावा, महाराष्ट्रातली अशांतता वाढेल असं आपल्या हातातनं कुठलंच पाप घडू नये हे आपल्या मनाला वाटत नाही. कोण काय बोलला ह्याच्यावरती जर प्रश्न उत्तर होऊन मंत्रिमंडळात एक मंत्री बोलणार असतील तर त्यांची प्रगल्भता आणि जरांगेचं वय, मला वाटतं जेवढी त्या मंत्री महोदयांचे राजकीय वय आहे ते जुने राजकारणी आहेत. आणि जरांगेंचं हे पहिलं आंदोलन आहे, तुलनाच होऊ शकत नाही. ते आता 22 मिनिटं झाले साहेब, इथे लोक 40 मिनिटं बोलले. लवकर संपवतो. अध्यक्ष महोदय, नाना तुम्हाला देणार आहेत. अध्यक्ष महोदय, लवकर संपवा. अध्यक्ष महोदय, देतो. अध्यक्ष महोदय, इथे नाना पटोळे बसलेत. आपण उपाध्यक्ष होतात तेव्हापासून अध्यक्ष महोदय यांनी कास्ट सेन्सस करा महाराष्ट्रामध्ये म्हणून ठराव आणला. तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी होते, सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला की महाराष्ट्रात कास्ट सेन्सस झालं पाहिजे. मग महाराष्ट्रात कास्ट सेन्सस का होत नाही? जर कास्ट सेन्सस झालं, जातीची जनगणना झाली तर हे सगळे प्रश्न मिटतील. मग तुम्हाला प्रश्न मिटवायचे नसल्यामुळे तुम्ही काही करत नाही. तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रात आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही, आपल्याला मोदी साहेबांकडे जावंच लागेल. मग तुम्ही का जात नाही?
सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार कायद्यानुसार इंदिरा सहानीच्या निर्णयानंतर 50% कॅप ओलांडता येत नाही. तुम्हाला ओलांडायची असेल तर तुम्हाला केंद्रीय म्हणजे लोकसभेमध्ये परमिशन घ्यावी लागेल. ती का घेत नाही? त्या कधी तुम्ही सगळ्या आमदारांना एकत्र केलं नाही आणि सांगितलं नाही चला मोदी साहेबांकडे जाऊया ना. पण ते न करता खालीच प्रश्न मिटवतो असं खोटं आश्वासन देऊ नका. तुम्हाला ते शक्य नाही. अध्यक्ष मध्ये कास्ट सेन्ससवर चर्चा करा ना. कास्ट सेन्ससवर बिहारने केली ना. बिहारने दाखवून दिली ना ताकद. करण्याची मानसिकता लागते. नुसतं बोलून चालत नाही, करण्याची मानसिकता लागते. नितीश कुमार आणि तेजस्वी यादवनी करून दाखवलं ना. 85% मागासवर्गीय आहेत हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं. अध्यक्ष महोदय आपण धनगर आरक्षणावर बोललो. धनगर आरक्षण तुम्ही 8 दिवसात देणार होते. 8 दिवसात 2014 साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं. डग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 ड 8 दिवसात आरक्षण दिलं. बोंबलतोय धनगर. आत्ता बाहेर मोर्चा आहे. लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते. कुठे? मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता. पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती आहे? 70 फिरक्यांपैकी 50 जातींना ओबीसी मानलं जातं. त्याच्यात शेड्यूल कास्ट आहेत. हे अनिल पाटील इथे बसलेत. तुमच्याकडे तडवी नावाचा समाज आहे. शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. तो मुसलमान आहे. बोला ना जरा कॅबिनेटमध्ये. असं आहे कन्व्हर्टेड हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब? त्याच्यामुळे मुसलमानांविषयी तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही. अहो तुम्ही आरक्षण दिलंय. हा आरक्षण दिलंय. अध्यक्ष महोदय मुसलमानांना आरक्षण आहे. आणि हे मुसलमान धर्माच्या नावाने आरक्षण मागत नाहीत. हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या नावाने आरक्षण मागतात. सच्चर कमिटीचा रिपोर्ट. अध्यक्ष महोदय हा ठराव, या ठरावामध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिलं गेलेलं आहे. मग या ठरावात कसं काय आलं? आणि यांनीच लिहिलंय. एक वाक्यता नाही. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मी या विषयावर बोलत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत. शासनाची जर शासनाला आमची साथ हवी असेल तर शासनाला आमची साथ पण आहे. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे. आज त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्र कमी झालेलं आहे. त्यांची राजकीय ताकद वेगळी. पण बाकीच्या सगळ्याच बाजूने खचले आहेत. त्या खचलेल्या मराठ्यांच्या मागे हे पूर्ण सभागृह उभं आहे. त्याचा मला आनंद आहे. पण मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की ज्यांनी कायम आरक्षणाकडे तिरक्या डोळ्यांनी बघितलं तेच आज आरक्षणासाठी बोलायला तयार झाले. हे भाग्य केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झालं. या महामानवास नमन करतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.